नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन मराठी युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आलेलो आहोत वाईला, साताऱ्याला, म्हणजेच आपल्या गावी. तर आपल्या गावी आल्यानंतर आपण गणपती बाप्पाचं दर्शन तर प्रत्येक वेळी घेतोच. तर बोललो आपण नवीन युट्यूब चॅनल चालू केलं, तर ह्यामध्ये पण गणपती बाप्पांचं मंदिर आणि संपूर्ण जागा एक्सप्लोर करूयात, सगळ्यांना दाखवूयात. तर आपण आलोय गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. पार्किंगला गाडी पार्क केली आणि आतमध्ये आलोय. हा जो घाट दिसतो, या घाटावरती संपूर्ण मूवी शूट वगैरे झालेले आहेत, गंगाजल वगैरे असे खूप सारे. तर इथून आपण आता आतमध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाऊयात. बाजूला दिसते ते काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, तिथे पण आपण आतमध्ये जाणार आहोत. हा संपूर्ण घाटावरती हे जे आता लेटेस्ट मध्ये वाई फेस्टिवल हा इथे सेलिब्रेट झालेला होता. तिथे खूप सारे मूवी वगैरे शूट वगैरे तर झालेले आहेत. बाजूला जे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे ते पण खूप जुनं आहे. आणि जे तुम्हाला समोर दिसतंय ते पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि जे बाजूला आहे मोठं, जे आपण गणपती बाप्पाचं मंदिर तुम्हाला दाखवतोय, त्याला बोलतो तसं सोन्याचा कळस होता. तो आता नाहीये. संपूर्ण हे मंदिराचं कोरीव काम दगडामध्ये आहे. आता आपण आतमध्ये जाऊयात मंदिराच्या इथे. ऍक्च्युली आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाहीये, तरी पण मी तुम्हाला बाहेरून गणपती बाप्पाचं मुखदर्शन देणार आहे. तर मित्रांनो, व्लॉग एन्जॉय करा. आणि ज्यांनी ज्यांनी आपला अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच जाऊन आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर हे बघा, तुम्हाला आतमध्ये दाखवतो गणपती बाप्पाची मूर्ती. खूप अशी सुंदर अशी सुबक अशी मूर्ती आहे. गर्दी होती त्यामुळे आतमध्ये फोटोग्राफी करायला अलाउड तर नाहीये, त्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला दाखवतोय. संपूर्ण मंदिर हे दगडामध्ये आहे. तिथेच मग बाजूच्या जो तुम्हाला बोललो होतो काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, ते पण बघण्यासाठी आतमध्ये आलो. काशी विश्वेश्वराचं पण मंदिर खूप जुनं आहे. त्यावर ते आतमध्ये शंकर भगवानांची पिंड आहे, खूप मस्त. आणि बाहेर तुम्हाला असं नंदी महाराज दिसतात. तर आपण मंदिरचं आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. मंदिरात दर्शन वगैरे तर झालं. तर आता आपण कुठे जायचं तेवढ्यात आपल्या आला मित्राचा फोन, म्हणजे ऋतिक भिलारे, व्लॉगर ऋतिक यांचा फोन आला की काय करताय, कसे मुंबईवरनं आला तर आपल्याला जायचं. मी बोललो चला जाऊयात पाचगणीला, टेबल लाईन पण एक्सप्लोर करूयात. तिथून मग आम्ही आलो टेबल लाईनला. तर जाता जाता घाटामध्ये थोडे व्हिडिओ शूट केले. तर तुम्हाला समोर दिसतो हॅरिसन फॉली आहे, तिथे पॅराग्लायडिंग वगैरे संपूर्ण केलं जातं. संपूर्ण पॅरासेलिंग वगैरे तिथून करतात. तर आता जस्ट चालू आहे पॅरासेलिंग. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर 4,000 पर पर्सन मध्ये घेतात.
तर मित्रांनो, पसरणीचा घाट एक्सप्लोर करत करत आपण पोहोचतोय ते म्हणजे पाचगणीमध्ये. संपूर्ण पॅरासेलिंग वगैरे बघत इथे आल्यानंतर तुम्हाला टोलगेट आहे. पाचगणी सिटीमध्ये एंट्री करताना इथे तुम्हाला टोल भरावा लागतो सिटी फिरण्याचा. तिथून आम्ही पाचगणी सिटीमध्ये आलो. इथे आल्यानंतर तुम्हाला पाचगणीचे फेमस संपूर्ण भेटेल खायला वगैरे, नाश्ता वगैरे करायला. इथून लेफ्ट घेऊन आम्ही सरळ सरळ टेबल लाईनच्या रस्त्याला आलो. संपूर्ण टेबल लाईन वरती आल्यानंतर इथे संपूर्ण हा प्लॅटो आहे. या प्लॅटो वरती नवीन नवीन कामं तर चालूच आहेत संपूर्ण हॉर्स रायडिंगची वगैरे. हॉर्स रायडिंग करण्यासाठी तुम्हाला इथून हॉर्स भेटतील पर पर्सनचे. तुम्हाला जसं पाहिजे तसं इथे तुम्ही हॉर्स रायडिंग करू शकता. जर तुम्हाला घोडागाडीची राईड करायची तर घोडागाडीची पण राईड करू शकता. संपूर्ण जो खाली दिसतोय तो पाचगणी सिटीचा एरिया आहे. संपूर्ण सह्याद्री आहे. इथे तुम्हाला संपूर्ण अशा गुफा बघायला भेटेल इथे आतमध्ये. तर इथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अशी गुफा आहे पांडवकालीन, ते आपण एक्सप्लोर. इथे आल्यानंतर या गुफेच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे नाश्ता वगैरे करण्यासाठी संपूर्ण भेटून जाईल. ज्यूस, मॅगी वगैरे संपूर्ण भेटून जाईल. तर इथे ह्या गुफेच्या पण आतमध्ये एक शंकर भगवानांची मूर्ती आहे, ती बघूयात आपण. इथे पर पर्सन 20 रुपये आहे आणि जर छोटे मुलं असतील तर त्यांना 10 रुपये चार्ज घेतला जातो. तर आपण आतमध्ये जाऊयात. संपूर्ण अंधार आहे, तर येताना तुम्ही स्वतःसोबत टॉर्च वगैरे घेऊन या. खूप अंधार आहे. गुफेच्या आतमध्ये आल्यानंतर एकदम थंडगार असं वाटतं की हिमालयात आलेलो आहे. संपूर्ण असं थंडगार वाटतं. इथे आतमध्येच हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे आतमध्ये शंकर भगवानांची मूर्ती आहे. खूप अशी सुंदर अशी मूर्ती आहे. इथे फोटो वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर अशी मूर्ती आतमध्ये आणून बसवलेली आहे. ही संपूर्ण बनवलेली आहे, पांडवकालीन आहे असं बोलतात. तर आपण एका साईडून आलो होतो, तर एका साईडून आपण आता बाहेर जाणार आहोत. संपूर्ण असा अंधार आहे. येताना तुम्ही रिक्वेस्ट करतो की येताना टॉर्च वगैरे घेऊन या, कारण इथे खूप अंधार आहे. खूप अंधार म्हणजे खाली पायाखाली काय आहे हे पण दिसत नाही. फोटो वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता. खूप सॅटर्डे संडे असल्यामुळे संपूर्ण लोक पाचगणी महाबळेश्वरलाच आलेले होते. त्यामुळे आपल्याला पण खूप गर्दी होती, त्यामुळे आपण पण कसं तरी आतमध्ये घुसलो होतो. तर इथून बाहेर येण्यासाठी दुसरा रस्ता आहे. इथून आपण बाहेर पडतो. संपूर्ण इथे बसायची वगैरे व्यवस्था आहे संपूर्ण. जे तुम्ही नाश्ता वगैरे संपूर्ण करू शकता. मॅगी वगैरे संपूर्ण खाऊ शकता. तर गुफेच्या बाहेर आल्यानंतर आम्ही घोडागाडीची एक मस्त अशी राईड घेतली. खूप छान वाटलं. तर मित्रांनो, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी आपला चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला त्यांनी लगेच जाऊन आपला चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.